नमस्कार मित्रांनो, भरपूर जणांचा प्रश्न असतो की आय-पी-ओमध्ये भरपूर सारे आय-पी-ओ आता नवीन-नवीन आय-पी-ओ येत असतात. तर कुठला आय-पी-ओ चांगला आहे, कुठला आय-पी-ओ नाही. तर ते चेक करण्यासाठी चित्तोडगड आय-पी-ओ ही वेबसाईट आहे. चित्तोडगड आय-पी-ओ या वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला आणि इकडे खाली जाऊन तुम्ही स्क्रोल केलं, इकडे मेन आय-पी-ओ डॅशबोर्ड येतो. त्या आय-पी-ओच्या डॅशबोर्डवरती जाऊन आय-पी-ओ डॅशबोर्डवर क्लिक करायचं आणि खाली आय-पी-ओ येतात. आता अपकमिंग जे करंट आय-पी-ओ आहेत, तर हे सगळे चांगले कुठला आय-पी-ओ चांगला आहे, कुठला नाही. तर ते चेक करण्यासाठी आपल्याला काय करायचं त्या कंपनीवरती जायचं त्याला सिलेक्ट करायचं आणि खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला त्या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस चेक करता येतं. मग खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथे बघू शकता, की खाली आपल्याला त्या कंपनीचं पूर्णपणे फंडामेंटल अनालिसिस आपल्याला करण्यासाठी अशा सगळ्या त्याची माहिती दिलेली असते. कधी ओपन होणार आहे, जे काही बॅकग्राऊंड आहे ते कशा पद्धतीने आहे, हे सगळं आपल्याला इकडं बघायला मिळते. जसं की आय-पी-ओ कुठल्या तारखेला आहे, कुठल्या तारखेला क्लोज होणार आहे, किती पैसे लागणार आहेत, रिटेल कॅटेगरीला शेअर होल्डिंगचं रेशो किती आहेत आणि त्यांचं फंडामेंटल अनालिसिस. इथे बघा 2022 मध्ये आपल्याला ते इथे दिसतंय असेटमध्ये त्यांचं जे करोड्समध्ये आहे. त्यानंतर त्यांचं जे कर्ज आहे ते कमी झाले. 22 मध्ये 20 होतं, 23 मध्ये ते 18 कोटी होतं आणि 2024 मध्ये मागच्या क्वार्टरलीमध्ये रिझल्टमध्ये त्यांचं 11 कोटी त्यांना आता फक्त 4 कोटी राहिले. म्हणजे हा एकंदरीत पाहिलं गेलं तर हा आय-पी-ओ खूप चांगला असू शकतो. असं कुठल्याही कंपनीचा फंडामेंटल अनालिसिस चेक करून तुम्ही आय-पी-ओमध्ये छान पद्धतीचे पैसे कमवू शकता. धन्यवाद.